सांगलीतील पंचशील नगर परिसरात घडलेल्या खून प्रकरणाचा संजयनगर पोलिसांनी अवघ्या काही दिवसात उलगडा करत आरोपीला गोवा राज्यातून अटक केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4:10 मारुती मंदिराच्या पाठीमागे पंचशील नगर सांगली येथे राजस्थानी कामगार गोपाल सिंह बेगाराम भदाल वय वर्ष 35 याचा खून करण्यात आला होता. आरोपी प्रेमकुमार पवनकुमार बराला वय वर्ष 21 राहणार जेतुसरा तालुका श्री माधवपूर जिल्हा सिकर राजस्थान याने अज्ञात कारणावरून खोराच्या प्लास्टिक दांडक्याने डोक्यावर वार करून गोपाल सिंह भदाला याची हत्या केली व घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 91/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश कदम व पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळापासून मिरज बस स्थानकापर्यंतच्या परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आलं. आरोपीचे शेवटचं लोकेशन मिरज बस स्थानक येथे आढळून आले. आरोपी परराज्यातील असल्याने तसेच तो मोबाईल फोनचा वापर करत नसल्याने त्याचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरलं होतं. दरम्यान तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपी गोवा राज्यातील पिरणा गावात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा भोसले, पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल साळुंखे व पोलीस कॉन्स्टेबल सुशांत लोंढे यांनी गोवा येथे जाऊन शिताफीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश कदम करीत आहेत.